त्या मुलांच्या बद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अभिनंदन करते त्यांचं, की ज्यांनी त्यांची उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून आजचा कार्यक्रम होता. मी माननीय देवेंद्रजींचं पण अभिनंदन करते की त्यांनी सारथी संस्थेच्या माध्यमातून अशा होतकरू विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी एक भक्कम अशी यंत्रणा तयार केलेली आहे. आणि म्हणूनच खूप अभिमानास्पद अशी कामगिरी असल्यामुळे तिथे खूप अतिशय चांगल्या मनस्थितीमध्ये मी त्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेमध्ये काही रिकाम्या खुर्च्या होत्या, कारण अर्थातच अधिवेशन चालू आहे, त्यामुळे माधुरीताई असतील किंवा अन्य मंत्री महोदय असतील तर ते आलेले नव्हते, त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या. अधिकारी असं म्हणत होते की जर का ह्या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णींचा प्रोटोकॉल त्याच्यानंतर इमिजिएट आहे, कारण खासदार तिथे कोणीच नव्हतं आणि शिवाय माझ्याकडे एक कमिटीचं अध्यक्षपद आहे. आणि म्हणून ते मला म्हणत होते की आपण इथे बसा. मी म्हटलं की नरेंद्र पाटील हेही बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे ते आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत. अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो. अधिकारी असं म्हणाले की ह्याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल. हा कार्यक्रम नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्ववान मुलांचा आणि त्यांना शाबासकी देण्याचा कार्यक्रम आहे, पण कार्यक्रम शासनाचा आहे आणि शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना केलेली असते, त्यांची जात बघून खरंच रचना केलेली नसते. आणि दुसरं म्हणजे मी कुठेही आजपर्यंत माझी कारकीर्द बघा, मी कुठल्याही कार्यक्रमात गेले तरी लोकांना आवाहन करते की आपण हिंदू म्हणून जगलं पाहिजे. जातीचा विषय आला कुठे, इथे बसू नका. हा अभिमन्यू पवार जेव्हा इलेक्शनला सामोरे जात होते तेव्हा त्यांनी मला अक्षरशः फोन करून माझ्याकडे या, ब्राह्मण समाजाचा मेळावा ठेवणार आहे, तुम्ही त्यांना आवाहन केलं पाहिजे मला मतदान करण्यासाठी, तुम्ही नक्की या. माझी तब्येत ठीक नव्हती तरी पण मी लांबचा प्रवास करून त्यांच्यासाठी गेले. ब्राह्मण समाजाला आवाहन केलं की अभिमन्यूजींच्या पाठीमागे उभं राहायचंय. 1% सगळी मतं, एक गठ्ठा मतं पडली पाहिजेत अभिमन्यूजींना, आणि नक्कीच आमच्या समाजाने सुद्धा मतदान केलं. आणि इथे समाजाचा प्रश्न येतच नाही, सगळ्यांनी विचारांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आज देशामध्ये परिस्थिती वेगळी आहे, आव्हानं वेगळी आहेत, आपले प्रश्न वेगळे आहेत, आपल्याला चॅलेंजेस वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीचे आहेत की ज्याला उत्तर देण्यासाठी हिंदू समाज एकत्र येईल का, हा मुद्दा आहे. एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे. कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरून बोलताय. मला सफोकेट झालं तिथे, मी निघून आले तिथून, मला चुकीचं वाटलं ते. आणि त्याच्या अगोदर, कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर माननीय देवेंद्रजी लाऊंजमध्ये आले होते, VIP लाऊंजमध्ये कक्षामध्ये बसले होते. एक समुदाय त्यांना भेटला काही कामानिमित्त, म्हणजे अर्थातच गंभीर परिस्थितीतली एक गट केस होती, त्या संदर्भात ते भेटले. मी पण अशीच गंभीर केस घेऊन आले होते, ज्यांच्याविषयी ती केस होती, जे न्यायासाठी झगडतायत ते माझे मराठा समाजातले बांधव होते, त्यांना मी घेऊन गेले होते. अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका, ओ मोहिते तुम्ही यांना आत पाठवू नका. अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे, मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे, देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे, देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं. तुम्ही कोण ठरवणार आहे अभिमन्यूजी, तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का. तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही. तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आत सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आत सोडू नका, हे तुम्ही ठरवणार का. पुण्यात तुम्ही कार्यक्रम करताय, आम्ही पण इथले कोणीतरी छोटे कार्यकर्ते का असेना, पण आम्ही पण निष्ठावान कार्यकर्ते आहोत ना. आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा गैरसमज झाला किंवा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असं त्यांचं म्हणणं आहे. या वाक्यावरून वेगळा काय समज असू शकतो, या वाक्याचा वेगळा कोणता समज काढला जाऊ शकतो की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसलात तर कॉन्ट्रोवर्सी होईल. याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे, याचा आणखीन वेगळा कुठला मतितार्थ निघू शकतो मला सांगा. आणि जर किंवा तिथे मी असण्याने कॉन्ट्रोवर्सी होणार असेल तर मी तिथे नसण्याने जर का बरं होणार असेल तर मग मी गेलेलं, मी ऑडियन्स मध्ये पण बसायला तयार आहे. बाय द वे मी ऑडियन्स कार्यक्रम तुम्ही सोडून आला त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे इतका मोठा प्रोटोकॉल असताना, मुख्यमंत्री स्वतः तिथे असताना क्षुल्लक कारणावरून तुम्ही
तडकाफडकी रागानं निघून येणं हे तुम्हाला योग्य वाटतं? मी माझ्या बॉसशी बोलीन नंतर. एका कार्यक्रमाने काही हलकं भारी होत नाही. मी कार्यक्रमातून निमूट निघून आले, कोणताही प्रकारचा तिथे कॉन्ट्रोवर्सी न करता निघून आले. मी ऑडियन्समध्ये बसायला सुद्धा तयार असते. बसण्यावरनं वाद नाहीच आहे हा. ह्याच्यात जातीचा संबंध कुठे आला? आणि दुसरं म्हणजे त्या कार्यक्रमाच्याही अगोदर लाऊंजमध्ये त्यांनी जे केलं, या सगळ्यावरून एकंदरीत अभिमन्यू पवार हे स्वतःला कोणीतरी सुपिरियर व्यक्ती समजतायत आणि सगळ्या घटना त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये घ्यायच्या आहेत. हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. हेतुपूर्वक केलं असं म्हणायचं का तुम्हाला? नसेल कदाचित ते त्यांच्याकडनं स्पॉन्टेनियस झालं असेल. पण स्पॉन्टेनियसली सुद्धा जी गोष्ट होते ती मनात कुठेतरी रुजलेली असते. जे पोटात असतं ते ओठावर येतं, कुठंतरी त्यांच्या मनात असेल. माझं आवाहन आहे सगळ्यांना, आणि मी कुठेही गेलं तरी हेच सांगते. मी आमच्या समाजाच्या कार्यक्रमाला गेलं तरी तेच सांगते, जातीभीती विसरा, हिंदू म्हणून समोर या. कोणालाही विचारा तुम्ही, माझे कुठलेही रेकॉर्डिंग बाहेर काढा. नरेंद्र पाटलांचं म्हणणं आहे की असं काही घडलेलंच नाहीये. बरं नसेल, त्यांनी त्यांच्या घरच्या त्यांच्या म्हणजे त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल, हे वाक्य ते बोलले की नाही. तुम्ही राजूरकरांना विचारा, तिथले जे कागद हातात घेऊन जे मला सांगत होते की याच्यानंतर तुमचं नाव आहे, हे जे अधिकारी होते त्यांना विचारा, सगळ्यांना विचारा, तुम्ही कोणालाही विचारा. टिळेकर वगैरे बाकीचे सगळे लोक लांब होते, त्यामुळे त्यांना विचारून काही अर्थ नाही. हे जे 4-5 लोक होते, आणि नरेंद्र पाटलांना मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा, शेवटपर्यंत मी निघेपर्यंत मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा. आय स्वेअर, मी परमेश्वराला साक्षी ठेवून हे सांगते की मी जे बोलते ते सत्य बोलतेय, मी सत्य बोलतेय. मला याच्यातून काहीही फायदा नकोय. मी खरंच खूप चांगल्या मनाने गेले होते. माझी मीटिंग चांगली झाली होती देवेंद्रजींशी, त्यांनी आश्वासन दिलं होतं, ते जे डोंगरे वगैरे मंडळी आहेत. तुमचं काही बोलणं झालं का मुख्यमंत्र्यांनी? नाही, नंतर नाही झालं माझं. मी हा विषय शांतपणे घेतलाय. मी माझ्या कामासाठी परत पुढच्या कार्यक्रमाला मी रुजू होणार आहे. मी हा विषय सोडून पण दिलाय. मी अजूनही अभिमन्यूजींना माफ करतेय. मी कुठेही जाणार नाही त्यांची तक्रार करायला. मला फक्त एकच अपेक्षित आहे की त्यांनी आत्मपरीक्षण करावं. आपण जाती विसरू ना, तेव्हा देशाला पुढे घेऊन जाऊ. आपण हे करू शकू का? हे चॅलेंज आहे, पण आपण हे करू शकू का? हे चॅलेंज स्वीकारायला आपण सगळ्यांना तयार आहोत का? छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, दैवत. एक आयरनी अशी आहे, या कार्यक्रमात मुख्यमंत्री असं म्हटले की जातीवरून भांडू नका कार्यकर्त्यांनी, आणि पुन्हा त्याच कार्यक्रमामध्ये असं जातीवरून खरं बोलले देवेंद्रजी, अत्यंत खरं बोलले. खरंच नाही भांडलं पाहिजे, कोणीही केलं नाही पाहिजे. हे सगळ्यांना त्यांनी योग्य ब्राह्मण म्हटले किंवा मराठा त्यांनी ब्राह्मण शब्द उच्चारला नाही. त्यांनी उच्चारला नाही शब्द. त्यांनी मी जे वाक्य बोलले ते तसंच्या तसं ते बोलले. मी एकही वाक्य एक्स्ट्रा बोलणार नाही, मी चुकीचे आरोप करणार नाही. ते जे बोलले तेवढंच मी सांगितलं. मला असं वाटतं की एवढं मला त्यांना आवाहन करायचं. पहिल्या रांगेमध्ये आमदार सुनील कांबळे देखील बसले होते, परंतु तुम्हालाच बसण्यावरून तिथे तो वाद झाला. तर हा जो प्रोटोकॉल पाळला गेला नाही असं तुम्हाला वाटतं? आणि नाही पाळला गेला तरी मला नाही काही वाईट वाटणार. जो उल्लेख चुकीचा केला ना, त्याच्यामुळे मी दुखावले गेले. मला नका बसू. मला नाही बोलवलं तरी मी देवेंद्रजींचा कार्यक्रम पेपरमध्ये वाचून कित्येक वेळेला कार्यक्रमाला गेली. काय सांगू आता मी. मला निमंत्रण पण नसतं कित्येक वेळेला, पण मी पेपरमध्ये ऍड वाचते आणि जाते कार्यक्रमाला. मेट्रोच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. PMRDAचा पूल त्याला मी नाही जाऊ शकले, पण निमंत्रणच नव्हतं मला. युनिव्हर्सिटी चौकातल्या मला निमंत्रण पण नसतं. मी ऑडियन्समध्ये बसायला तयार आहे. मला काय करायचंय. मला त्यांना लखलाप ठरवून करा, कसंही करा, अनवधानाने करा. एकच मला आवाहन आहे, जाती सोडून जेव्हा आपण पुढे येऊ तेव्हा भारत पुढे जाईल. तुम्ही भावनिक झालात, डोळ्यात पाणी दिसते तुमच्या. मला खरंच वाईट वाटलं. मला हा विषय काढायचा पण नाही. तुम्ही पण प्रश्न विचारू नका. हा क्लोजअप घेऊ नका प्लीज. हा विषय सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा आहे. भारत आपल्याला हाक मारत आहे की तुम्ही हिंदू म्हणून समोर या. आणि जेव्हा आपण हिंदू म्हणून समोर येऊ तेव्हा देशापुढचे प्रश्न आपण सोडवू शकू. आपण आत्मभान विसरलो आहोत.
आपण डिव्हाइड अँड रूल ही जी जुनी कार्यपद्धती वापरली गेली आपल्यावर, त्याचाच आपण अवलंब करतोय. आपण आपल्यामध्ये आता आपल्या बाहेरचे लोक फोडत नाहीत, आपण स्वतःलाच फोडतोय, एकमेकांपासून दूर करतोय. हे भेद विसरले पाहिजेत. निसर्गाने सगळ्यांना सारखं निर्माण केलेलं आहे आणि सगळ्यांना सारखे अधिकार आहेत.